बटाट्यापासून घरच्या घरी क्रिस्पी कुरकुरीत असे कटलेट्स बनवू शकता। तर त्यासाठी काय करायचं, 2-4 बटाटे शिजून घ्यायचे आणि मग त्याला कुस्करून घ्यायचे, असे मॅश करून घ्यायचे। त्यामध्ये थोडासा जिरा टाकायचा, थोडीशी कोथिंबीर, थोडीशी हिरवी मिरचीचा कूट टाकायचा आणि थोडा धना पावडर, लाल मिरची पावडर टाकू शकता, चवीनुसार मीठ टाकायचं आणि कॉर्नफ्लॉवर किंवा तांदळाचं पीठ टाकून असं चांगलं चोळून घ्यायचं आणि याचं एक पीठ तयार करायचं। हे बघा असं पीठ तयार होतं, मग हे जरा साईडला ठेवून द्यायचं। एकीकडे आपण एका छोट्या प्लेटमध्ये 2 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि वरून थोडंसं पाणी टाकून मस्त याचा घोळ बनवायचा, असा पातळ घोळ बनवायचा आणि ब्रेडचा चुरा एक तयार करायचा। ब्रेडचे स्लाइस मिक्सरमध्ये फिरून असा चुरा बनवायचा। मग हे तयार झालेले पिठाचे असे लांबसर गोळे करायचे, कॉर्नफ्लॉवरच्या पाण्यामध्ये डिप करायचे आणि लगेच उचलून ओलसर असतानाच लगेच ब्रेडचा जो क्रम आहे ना त्याच्यामध्ये एकदम सेट करायचं आणि पूर्ण चुऱ्यामध्ये असं डिप करायचं, म्हणजे पॅक करायचं। असे सगळे हे आलूचे जे कटलेट्स आहेत ना ते याच्यामध्ये असे सेट करून घ्यायचे आणि मग गरमागरम तेलमध्ये स्लो गॅसवर गोल्डन ब्राऊन होईपर्यंत त्याला फ्राय करायचे। इतके क्रिस्पी क्रंची कुरकुरीत लागतात ना, खायला इतके भारी। तुम्ही घरच्या घरी पाहुणे वगैरे गेस्ट वगैरे आले तर त्यांच्यासाठी हे करू शकता, पाहू शकता। केचपसोबत मेयोनीजसोबत खूप छान लागतात। अशीच रेसिपी बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा।